त्यामुळे काय घडतं हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे। बातमी आता नाशिकमधून, कारण एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवर सत्ता गाजवणारी मनसे आज नाशिकमध्ये जवळपास संपल्याचं चित्र आहे। 39 नगरसेवक निवडून देणाऱ्या नाशिककरांनी आता मनसेला केवळ एकाच जागेवर समाधान मानायला लावलंय। नेमकं नाशकात मनसेचं काय चुकलं, जाणून घेऊ। एक काळ असा होता जेव्हा नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती। 39 नगरसेवकांच्या बळावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं मनसेचा महापौर नाशिक महापालिकेत विराजमान झाला होता। राज ठाकरे यांनीही अनेक सभा आणि मुलाखतींमध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा केला। मात्र 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा गड कोसळला आणि थेट सत्तेतनं केवळ 5 जागांपर्यंत मनसे घसरली। 2017चा पराभव राज ठाकरेंच्या चांगल्या जिव्हारी लागला। भर सभेत राज ठाकरेंनी मनातली खतखत बोलून दाखवली। मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली, आनंद महेंद्रापासून रतन टाटांपासून सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली। एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं? पराभव। आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या भूलथापांना बळी पडलात। म्हणून यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी रणनीती बदलली। एकला चलोचा नारा देण्यापेक्षा बंधू उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेतलं। पुन्हा नव्या जोमानं नाशकात कामाला लागले। नाशिकच्या सभेत राज ठाकरेंनी मोठ्या विश्वासानं 100 पारचा नाराही दिला। तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती। कुठेही बेसावत राहू नका, कुठेही गाफील राहू नका, कुठेही विकले जाऊ नका, कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका। हे शहर उत्तम करायचंय, सुदृढ करायचंय, सुंदर करायचंय, चांगलं करायचंय, येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय, याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा। तरीही नाशिककरांनी मनसेला अवघ्या एका जागेवर विजयी केलाय। त्यामुळे मनसेची घोर निराशा झाली। नाशिक महापालिकेच्या रिंगणात 122 जागांपैकी भाजप 72 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला। त्यानंतर शिंदे गटानं 26 जागा जिंकत ते दुसऱ्या क्रमांकावर आले। ठाकरे गटानं 15 जागा जिंकल्या, काँग्रेसनं 3, राष्ट्रवादीनं 4, मनसे 1 आणि अपक्ष एका जागेवर विजयी झाले। उद्धव ठाकरेंनी 15 जागा जिंकल्या, मात्र राज ठाकरेंच्या मनसेला 2 अंकी आकडाही पार करता आला नाही। पक्षाला लागलेली गळती, ठोस नेतृत्वाचा अभाव आणि निष्ठावंतांना डावलून आयारामांना दिलेली संधी हेच मनसेच्या अधोगतीचं कारण ठरल्याचं म्हटलं जात आहे। म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर दिनकर अण्णा पाटलांनाच बघा। विधानसभा निवडणुकीत दिनकर पाटील भाजप सोडून मनसेत आले, पण त्यांच्या पदरी अपयश पडलं। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिनकर पाटलांनी पेढे वाटून आनंद साजरा केला आणि दुसऱ्याच दिवशी गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपच्या मंचावर दिनकर पाटील असे काही डोळे चोळून रडले की काय सांगावं। अशा घडामोडींमुळे मनसेची विश्वासार्हता कमी झाल्याची खंत मनसैनिकांकडून व्यक्त केली जाते। आम्ही राजकारणात राज साहेबांसाठी मरण्यासाठी तयार आहोत, ते बाकी हे आम्हाला कोणी फसवू शकते आणि आमच्या हात काळेच नाही। तुम्ही बघा मनसेचा सत्ता काळ बघा, 2012 ते 2017 हा जो सत्ता काळ नाशिककरांना भेटला मनसेच्या माध्यमातून, त्या काळात एकही भ्रष्टाचार आरोप नाही। 17 नंतरून तुम्ही 22 बघा, 800 कोटी 1600 कोटी, हे इतके मोठे मोठे आकडे भूसंपादनाचे। काय झालं त्या विषयाचं? सलीम कुत्तावर या विषयावर भाजपने रान उठवलं, त्या सुधाकर बडगुजरांना त्यांनी पक्षात घेतलं। नाशिकमध्ये पराभवानंतर मनसेला संघटनात्मक फेरबदलाची गरज आहे। त्यामुळे राज ठाकरे मनसेला नव्यानं उभारी देण्यासाठी ठोस आराखडा आखणार की पुन्हा एकदा निवडणुकीपुरत्या बैठका आणि सभांचा सपाटा लावणार, याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।